नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक। आज 13 डिसेंबर 2024 महत्त्वाचा असा व्हिडिओ आज आम्ही बनवतोय। आपला हा पेरूचा जो प्लॉट आहे, या प्लॉटला फोमिंग पण कंप्लीट झालेली आहे आणि काही याच्यात आपण फोम तर बसवलेले आहेत, काही ठिकाणी आपण बॅग पण बसवलेली आहे। म्हणजे जो आपण रिझल्ट बघतो का पेपर बॅगचा चांगला रिझल्ट आहे, तर तो रिझल्ट आपल्याला अजून उन्हाळ्याच्या याच्याने त्याचा पण प्रयोग आपला चालू आहे, त्याचे चांगले रिझल्ट आहेत। तर याच्यात आपल्याला काही निमॅटोडचा जो आपल्याला मला जो अनुभव आला, काही ठिकाणी निमॅटोडचे याच्यात झाडं होते, बरोबर। गुटले सरांचं आमचं आम्ही प्रत्येक वेळी याच्यावरती चर्चा करायचो। बरेचसे महागाचे औषधं आपल्या याच्यात अवेलेबल आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं वेलम प्राईम आहेत, बरेचसे आहेत। म्हणजे खूप जास्त लोक त्यात पैसे घालतात आणि याच्यात पूर्ण अभ्यास करून प्रयोग करून वापरून ज्याचा रिझल्ट व्यवस्थित येतो असं आपल्याकडे निमॅटो शिल्ड आपण याला एकदा दोनदाच ऍप्लिकेशन फक्त दिले होतं। थोडंफार आपले एक साधारणतः 15-20 ठिकाणी झाडांना आपल्याला वाटत होतं का बऱ्यापैकी मी उपटून टाकणार होतो, असे झाड होते। पण ते निमॅटो शिल्डचा त्याचा इफेक्टही मी तुम्हाला दाखवणार आहे। पण त्याच्या पहिले डॉक्टर साहेब, आता बरेचसे आपल्याकडे नवीन सबस्क्रायबर आलेले आहेत, मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन रिसीव्ह करता येत नाही किंवा त्यांना रिप्लाय देता येत नाही, बरोबर, बऱ्याचशा माझ्या कामांमुळे। पण माझ्या सोबत असणारे जे डॉक्टर साहेब आहेत ते बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं समाधान पण करता, काही अडचणी असेल तर त्या सॉल्व्हही करतात। साहेब, तुमचा परत एकदा नंबर द्या, म्हणजे शेतकऱ्यांना काही तुमचा अडचण असेल तर पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही नक्की ती अडचण सॉल्व्ह करून द्या, म्हणजे आपल्याला पुढे व्हिडिओ पुढचा जो आपला विषय तो कंटिन्यू करू। माझा नंबर आहे 88 30 68 55 76। नाव सांगा एकदा परत। राम पंडित गुटले। गुटले डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांचा नंबरही सांगितला, परत एकदा नंबर सांगा। 88 30 68 55 76। तुमचं तुम्ही अतिशय चांगलं मार्गदर्शन करत असता। इन बिटवीन सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की बऱ्याचदा मला जमलं नाही, पण पूर्ण महाराष्ट्रभरात त्यांनी बऱ्यापैकी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा होती की मी यायला पाहिजे, पण सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी रिप्लाय दिले। इथंच नाही तर पूर्ण कर्नाटकापर्यंत शेतकऱ्यांच्या तिथं जाऊन सगळ्या गोष्टींचं सगळं पूर्ण त्यांनी त्यांचं समाधान केलं। शेतकऱ्यांचे चांगले फीडबॅक मलाही आले। आता आपण आपल्या मेन विषयाकडे जाऊ, तो म्हणजे निमॅटोडचा जो विषय होता, तर तो एकदा तुम्हाला दाखवून देतो। बघा, आता हे बाकीचं तर आपलं आहेच आहे बघा हे सगळं, पण हा जो आहे याला मी उपटून टाकणार होतो, बरोबर। असे मी पुढे झाड दाखवणार आहे, याला उपटून टाकणार होतो, बरोबर। पण मग नंतर जेव्हा निमॅटो शिल्ड दिलं बघा, तर हे बघा, हे आता हे नवीन तुम्ही बघू शकता, हे बघा, याला नवीन फुटवे आलेले आहेत। नुसते फुटवे आले नाही, कळ्यांसह त्याचे फुटवे वगैरे आलेले आहेत बघा। याला नवीन सगळे जे आहेत ना, हे सगळं तसं यायला लागले याच्यात, बरोबर। म्हणजे हा तो निमॅटो शिल्डचा प्रयोग जो आपण केला त्याचा तो इफेक्ट आहे। परत एकदा पुढे पण बघू आपण तसं निमॅटो शिल्डच नाही, त्याच्यासोबत आपण डॉक्टर रूटमॅक्स पण देत असतो आणि त्याच्यासोबत किटाझिन, हे 3 गोष्टींचं ॲप्लिकेशन। आता हा व्हिडिओ बनवण्यामागं कारण एकच की समजा जे मी वापरतो आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना, म्हणजे मला जर रिझल्ट मिळाला तर तो मी सांगत असतो। आणि माझ्या स्वतःच्याच प्लॉटमध्ये असल्यामुळे हे बघा, दुसरं एक आहे झाड, हे एक झाड आहे बघा, अशी साधारणतः 5-10 झाड, हा म्हणजे पूर्ण परिस्थिती त्याची अशी होती। आणि बघा परिस्थिती आता हे तुम्ही स्वतः बघू शकता। आता याचा हे सगळ्याला फुलं सुद्धा लागलेली आहेत, म्हणजे ज्याला मला उपटून टाकायचं होतं त्याची ही अशी परिस्थिती आहे। आणि तो रिझल्ट आपल्याला निमॅटो शिल्डचा मिळालेला आहे, म्हणूनच ते तुम्हाला याची काही आपण जाहिरात करत नाही। सरांचे माझे काही संबंध विषय असा काही नाही आहे, कंपनीचा काही विषय नाही आहे, पण प्रोडक्ट कमी, जो प्रोडक्ट शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट देतो, ते पण ऑर्गॅनिक। म्हणजे जर तुम्ही समजा वेलम प्राईम वगैरे जर वापरायला गेले तर आम्ही बघितलंय त्याचे रेसिड्यू जर साधारणतः 17, 18, 24 महिन्यांपर्यंत पेरू जेव्हा आपण टेस्ट करतो लॅबमध्ये, तर त्याचे रेसिड्यू आपल्याला सापडलेले आहेत, बरोबर। म्हणजे तुम्हाला जर एक्सपोर्ट वगैरे करायचा असेल तर तो प्रॉब्लेम येत असतो, बरोबर। तसं याचा हा पूर्ण ऑर्गॅनिक असल्यामुळे याला तसा हे नाही आहे, बरोबर। हा असा आपला प्लॉट आहे। सध्या आपण फोमिंग वगैरे सगळं कंप्लीट केलेले, साधारणतः 50-55 हजाराच्या आसपास फोम आपले त्याच्यावरती बसलेले आहेत बघा। हा एक आहे बघा, हे एक झाड आहे होतं, तेच तुम्हाला दाखवायचं। जेवढे झाडं आहेत त्या सगळ्या झाडांना मला त्याचा रिझल्ट व्यवस्थित मिळालेला आहे, बरोबर। याच्यातही थोडीफार लक्षण होते, असे साधारणतः जे 10-12 झाडं आहेत त्या झाडांना चांगला इफेक्ट मिळाला। आणि रिप्लाय येत राहते की सर ते सोडलंय आणि 15 दिवसात नवीन फुटवा निघतोय, नवीन हे होते, काळुकी वाढली, पिवळं पाना, पूर्ण झाड सुकून गेलेले पण परत फुटले। आता हे बघा, आम्ही म्हणजे जे आहे हे बघा, सरांना आलेले रिप्लाय पण आहे। अजून एक झाड दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे बघा हे सगळे झाड बघा, हे हेल्दी झाडं,
पण याच्या सोबत एखादं झाड जसं आपल्याला वाटलं मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, जरा कॉइलिंग वगैरे मला वाटत होतं किंवा काय, काड्या होऊन जात्या, गळ व्हायला आणि आता हे बघा ही नवीन फुटवा आलेला हा पूर्ण त्याचा तो इफेक्ट, निमॅटोशिडचा तो इफेक्ट, बरोबर. नक्कीच हे बघा, हे मी स्वतः त्याचा अभ्यास केला, मला रिझल्ट मिळाले म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बरोबर. तुमच्याकडे पण याच्यापेक्षाही काही वेगळा उपाय असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे मलाही समजेल, थोडीशी माहिती मिळेल. अजून काही स्वस्तामध्ये काही असेल रिप्लाय आले असतील तर रिप्लाय द्या, म्हणजे निमॅटोशिड वापरले नाही का, आणि ज्यांना ज्याचा निमॅटोशिडचं चांगला हे झालं असेल त्यांनी त्याच्यावरती टाका. म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांसाठी आपण काम करतोय, मी तर पूर्ण शेतकऱ्यांसाठी काम करतोय. जर व्यवस्थित पॉझिटिव्ह रिप्लाय जर येत असेल, याच्यापेक्षाही तुम्हाला स्वस्तामध्ये काही मिळत असेल तेही टाका, म्हणजे ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. साहेब, डॉक्टर साहेब, तुमचे धन्यवाद. थँक्यू सर. आणि सरांसोबत अजून पण आपले काय नाव तुमचं, काय तुमचं शिक्षण झालंय? BSc ऍग्री, म्हणजे मेन ह्या शेती क्षेत्रातले तज्ञ, शेती पण आहे. बरोबर. धन्यवाद. आमचं आता हे सगळं काम असं सगळं चालू आहे व्यवस्थित, म्हणजे चांगले रिझल्ट आपल्याला सगळे गोष्टी सगळ्या मिळत आहे. आणि भेटूया आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आणि नवीन काही गोष्टी तुमच्यापर्यंत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून त्या विषयावरती मला व्हिडिओ बनवता येईल. धन्यवाद.